क्लिप काढली, कॅरेबिनर सेफ्टी लूप काढला आणि थोडंसं बदलताना तो घसरला ब्ल्यू आईसवर. खूप शेर्पा तेनसिंगच्या काळातले अंकामी नावाचे खूप प्रसिद्ध शेर्पा होते, ज्यांना स्नो लेपर्ड म्हणलं होतं, की ज्यांनी त्या काळात 10 वेळा एव्हरेस्ट चढाई विदाऊट ऑक्सिजन केली होती. असा विक्रम त्यांचा हा नातू होता. खूप सगळा समाज तिथला हळहळ, पण त्याचाही मृत्यू झाला. कालची पण आपण बातमी वाचली असेल तर एक मिरॅकल घडलं. 6 दिवसानंतर एक शेर्पा मिसिंग होता, तो जिवंत पोचला आहे. या बऱ्याच गोष्टी त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे त्यांचं तेवढं आणि संपूर्ण वर्षाची कमाई त्यांची एव्हरेस्टच्या सीझनमध्ये असते. तेव्हा असा सगळा मिळून $35,000 हा खर्च येतो एव्हरेस्टला. आता हा उभं करणं. विवेक आणि महेशला प्रश्न तुम्हाला बोलतं करायचं आहे. वेगवेगळी नावं ऐकतोय आम्ही. खुंबू फॉल असेल, डेथ झोन असेल, साऊथ कोल असेल, हिलरी स्टेप असेल. दोघांनी सांगा की, कारण तुम्हीच गेलात तिथे, आम्ही जाऊच शकणार नाही, हे काय वैशिष्ट्य आहेत यांची एव्हरेस्टला चढाई? सांगतो. एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपासून समिटपर्यंत जाताना काही महत्त्वाचे लँडमार्क्स आहेत. त्यापैकी सगळ्यात पहिला आणि सगळ्यात डेंजरस असा लँडमार्क आहे तो म्हणजे खुंबू आईसफॉल. मग आता बेस कॅम्प आणि कॅम्प 1च्या मध्ये आईसफॉल म्हणजे काय तर एव्हरेस्टपासून एक हिमनदी वाहत आहे आणि ती हिमनदी कॅम्प 2च्या साधारण तिथून सुरू होती. तर ती जेव्हा माउंटनवरून अशी खाली उतरते तर तिथे काही त्या मूव्हमेंटमुळे त्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात. त्या क्रॅक्स डेव्हलप झाल्यामुळे त्याचे हिमनग मोठे मोठे तयार होतात, जे कधीही कुठल्याही क्षणी कोसळू शकतात. सो हे हिमनग आहेत. त्या क्रॅक्सना क्रिवासेस असं म्हटलं जातं. सो हे क्रिवासेस आहेत. हे सगळे त्या ग्लेशियरचे वेगवेगळे फीचर्स आहेत. तर या सगळ्या फीचर्सना टॅकल करून बेस कॅम्पवरून कॅम्प 1ला जाणं हे एक खूप मोठं दिव्य आहे. म्हणजे समिट पुश तर नंतर राहिलं, पहिलं बेस कॅम्पवरून कॅम्प 1 तुम्ही क्रॉस केला तर खूप मोठं गोष्ट पार पाडली असं म्हटलं जातं. तर हा पहिला टप्पा आहे की खुंबू ग्लेशियर मधला खुंबू आईसफॉल क्रॉस करणं, जिथे खूप मोठे मोठे हिमनग आहेत. तिथंच त्याच भागामध्ये ॲव्हलांचेस पण येऊ शकतात. म्हणजे स्नो किंवा आईसचे ब्लॉक्स कुठलीही वॉर्निंग न देता जोरात आपल्या दिशेनं येऊन त्यात मृत्यू अटळ आहे अशा परिस्थिती असतात. तर अशा चॅलेंजेसना क्रॉस करून कॅम्प 1ला जावं लागतं. मग कॅम्प 1वरून कॅम्प 2ला जाताना अजून वेगळा चॅलेंज आहे. ते म्हणजे त्या रिजनला म्हणतात वेस्टर्न कूम. आता ती जागा अशी ती रिलेटिव्हली फ्लॅट आहे, म्हणजे चालायला कम्फर्टेबल आहे, आपण आरामात चालू शकतो. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर ओव्हरकास्ट कंडिशन्स असल्या किंवा रात्र असेल तर टेम्परेचर एकदम -20 -25 पर्यंत जाऊ शकतं. तेच जर का क्लिअर स्काय असेल, ऊन असेल, तर तेच टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे लिटरली टेंट असो किंवा टेंटच्या बाहेर ना टेंटमध्ये बसवतं कारण बेकिंग इफेक्ट होतो, ना बाहेर उभं राहता येतं कारण स्कॉचिंग हीट्स असतात. सो हे बेस कॅम्प ते कॅम्प 1 टू कॅम्प 2चे चॅलेंज आहे. कॅम्प 2च्या पुढचं सांगतोस? हां. आणि कॅम्प 2 टू कॅम्प 3च्या मध्ये एक लोत्से फेस लागतो. सो लोत्से फेसच्या बेसला आम्ही क्रॅम्पॉन पॉईंट म्हणतो. तिथून तुम्हाला ऑक्सिजन सपोर्ट लावायला लागतो. सो सप्लिमेंटल ऑक्सिजनवर तिथून पुढची जी चढाई आहे ती केली जाते. आणि तो साधारणतः 65 to 70 डिग्रीचा असा म्हणजे खडा चढ आहे तो. त्याच्यात चॅलेंजेस म्हणजे जर तुमच्याकडनं काही चूक झाली आणि तुम्ही रोपपासनं वेगळे झालात तर पडलात तर सरळ कॅम्प 2 पर्यंत खाली जाईल, एवढा मोठा तो फॉल आहे. सो हे खूप मोठं चॅलेंज आहे कारण सगळ्या गोष्टी खूप केअरफुली करायला लागतात. जसं रोपमध्ये चेंज ओव्हर्स असतात, म्हणजे पूर्ण रोप एक लेंथचा नसतो, तर अँकर टू अँकर चेंज ओव्हर करताना खूप केअरफुल राहायला लागतं. त्याच्यानंतर कॅम्प 3वरनं आपण कॅम्प 4ला जातो त्यावेळेला येलो बेंड नावाचा एक अडथळा रॉक फेस आहे, जो म्हणजे जेव्हा आम्ही क्रॅम्पॉन्स एक हे आहे जे स्नो आणि आईससाठी बनलेलं आहे, पण हाच क्रॅम्पॉन ज्या वेळेला रॉकवर आपण चालायला जातो त्यावेळेला तो घसरतो खूप. तर ते एक चॅलेंज जास्त आहे की त्या ह्याच्यातनं सेफली वर जाणं. तसंच पुढे जाऊन जिनेवा स्पर म्हणून आहे,
एक चॅलेंज आम्ही अनुभवलं की आम्ही जोपर्यंत जिनेवा स्पर क्रॉस नव्हतो करत तोपर्यंत आम्हाला विंड खूप कमी फेस करायला लागत होती.